माडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे नकळे कानोबाचे कोढी पृथ्वी जेने निर्माण केली त्यासी यशोदा भोजन घाली नवल केवडे नकळे कानोबाचे कोढी विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडीये घेती नवल केवडे नकळे कानोबाचे कोढी तुका मरे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे नकळे कानोबाचे कोढी विठ्ठल सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं मायाकल्पितभुवनाकारं मनाकारं क्षमामानात्मनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं भजे व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनम् सुपुच्छ गुच्छ मुस्तकं सुनाद वेणुहस्तकं यशोमती किशोरकं नमामि दुग्धचोरकं मृत्सामत्स्येति यशोदा ताडनसौ सन्त्रासं व्याधित वक्ता लोकित लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मस्तक हे पायावर Yeah.
नमस्कारोनी आता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गावावया सुभटा ते नमस्कारोनी आता अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदादरी नवल केवडे न कळे कान्होबाचे कोळी. प्राप्त वेळी प्राप्त समय चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाच्या मध्ये काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेली गवळण आहे. ती गवळण आहे तुकोबारायांची आहे. तुकोवळणीच्या माध्यमातून तुकोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करतात. बाबांनो, नरदेहाला आल्यानंतर काला हा करावाच केलाच पाहिजे. ज्यांनी आपल्या जीवाचा काला केला त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. काला म्हणजे काय आहे? दोन गोष्टी एकत्र होतात त्याला काला म्हटले जाते. जीव आणि शिव, विषय आणि ईश्वर, आत्मा आणि परमात्मा, सुख आणि दुःख, तहान आणि भूक, जन्म आणि मृत्यू, या सर्व विषयाचा जो काला करतो त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो कशा करता आलो? जन्माला आलो म्हणून काला. जन्माला आलो नसतो तर काला करण्याचा योग तुम्हा आम्हाला आला नसता. म्हणून मनुष्य देह हा काला करण्यासाठी आहे. विषयाचा काला अनेक जन्मामध्ये करता येतो, पण जीव शिवाचा काला, आत्मा परमात्म्याचा काला, जन्म मृत्यूचा काला, सुख दुःखाचा काला. आणि तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो, सर्वात मोठा काला कोणता आहे? जीवानी देवाच्या स्वरूपामध्ये एकरूप होणं हा सर्वात मोठा महान काला आहे. तो काला भगवंतानी 10 अवतारामध्ये कुठेही काला करता आला नाही. त्याच्या करता काला करण्यासाठी भगवंतानी स्पेशल अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव आहे भगवान कृष्ण अवतार म्हटले जाते. त्याला द्वापार युग होतं. द्वापार युगामध्ये देवाने काला केला. काला केला, आनंदही दिला, पण देवाने अतिशय, शिवाजी महाराज अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की भगवंतानी रासलीला केली पण तिथं माणसाला येऊ दिलं नाही, आणि काला केला तिथं महिलाला येऊ दिलं नाही. दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. का? रासलीलेमध्ये पुरुषाला प्रवेश नाही आणि काल्यामध्ये महिलाला प्रवेश नाही. गोपाळाला सोबत घेतलं, काला केला. रासलीलेच्या माध्यमातून देवाने महिलांना मुक्ती दिली, आनंद दिला आणि सर्वांना काय तर ब्रह्मज्ञानाचा भोग दिला. आणि पुरुषांना गोपाळाला सोबत घेतलं, भगवंताने काला केला आणि काल्याच्या माध्यमातून संपूर्ण गोपाळाला दोघांनाही आनंद दिला, पण वेगळ्या पद्धतीने दिला. विठ्ठल म्हणून काला करण्यासाठी भगवंताने अवतार धारण केलेला आहे. आणि तो अवतार म्हणजे अलौकिकम सन्निकर्षः. त्याच्या जवळ गेल्याशिवाय त्याचा निष्कर्ष जीवाला करता येत नाही, असा महान अवतार आहे. आणि तो अवतार कसा आहे? तो अवतार अतिशय सर्व अवतारापेक्षा सर्व अवताराचा प्राण आहे, सर्व अवताराचा गाभा आहे, आणि सर्व अवताराचा कळस अवतार जर कोणता असेल तो भगवान कृष्ण अवतार आहे. विठ्ठल काला करण्यासाठी देवानी राम अवतारामध्ये प्रत्येकाला काय दिले होते? वचन दिले. ऋण फेडावया अवतार केशी आपल्या पाळीशी भक्तजना. ऋण फेडायचं. राम अवतारामध्ये देवाने काय कर ऋषींना वचन दिलं. ऋषींना वचन दिलं की बाबा, अहिल्या होती, अहिल्याला प्रभू रामचंद्राचा स्पर्श झाला, दगडाची शिळा झाली, थोर ख्याती वाखाणली. चौकडे प्रभू रामचंद्राच्या पायानं दगडाची शिळा म्हणजे स्त्री झाली. ऋषी मुनीला असं वाटलं चला आपणही काय करावं, आपण देवाकडे जावं आणि सांगावं देवा आता आम्हाला एक एक स्त्री करून द्या, एक एक स्त्री करून द्या. म्हटल्याबरोबर देवाकडे हे सर्व ऋषी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं
कोण ज्याला जाड लागत असेल त्याने जाड दगड घेतला मोठ्या डोक्यावर. तशा पद्धतीने एकेकाने आपापले दगड उचलले आणि तिथं देवाकडे चालले. नारद भेटले रस्त्यात, म्हणले महाराज कुणीकडे तुमचा कुंभमेळा आहे काय? म्हटले प्रभू रामचंद्राच्या पायाने दगडाची शिळा झाली, म्हणजे शिळेची काय झाली, स्त्री झाली. मग आम्हाला असं वाटतं की चला आपणही एक एक स्त्री देवाकडून करून घ्यावं. नारदाने विचारलं. नारद हसले आणि देवाकडे गेले. म्हटले देवा, ज्यांनी जगाला दिशा द्यावी आणि ते तर दिशाहीन व्हायला लागले, काय करायचं? मग नारदाने सांगितलं देवा काहीतरी मार्ग काढा. मग सरस्वतीला सांगितलं सरस्वती तू काय काम कर, त्यांच्या जिभेवर जाऊन बस, ते म्हणतील करून द्या म्हणायच्या ऐवजी करून घ्या म्हणा, बाकी तेवढंच करायचं तो. बरं म्हटले काय होत नाही. गेले आणि गेल्याबरोबर देवाला पाहिल्याबरोबर ऋषी भुलले देवाच्या स्वरूपात. देवाच्या स्वरूपाचा प्रभाव आहे. देवाचं स्वरूप प्रभावी आहे. देवाचं स्वरूप जर जीवाने पाहिलं, तुम्ही आम्हीच नाही, ज्यांनी ज्यांनी देवाचं स्वरूप पाहिलं त्या भगवंतानी त्यांना सर्वांना काय केलं, मोहित केलं. बैसला डोळा देखिला डोळा बैसला मणी आणि तोची वदनी उच्चारी. हे भगवंताच्या स्वरूपाचा काय आहे, प्रभाव आहे. ऋषीने देव पाहिला, प्रभू रामचंद्राकडे पाहिल्यानंतर ऋषी काय झाले, भुलल्यानंतर देवाने विचारलं आपण हे एवढाले दगड डोक्यावर घेऊन आला, त्याचं काय कारण आहे? हे भुलून गेले. आणि सरस्वती माता बसली. सांगितलं प्रभू आमची एकच इच्छा आहे, तुम्ही आम्हाला स्त्रिया करून घ्या. द्या म्हणायच्या ऐवजी काय म्हटले, स्त्रिया करून. देवाने सांगितलं मी आता एक बाणी आहे, एक पत्नी आहे, एक वचनी आहे. वाल्मिक ऋषींनी फक्त एकच पत्नी केलं असं रामायणात लिहिलेलं आहे. रामायणात लिहिल्यामुळे मला आता अनेक स्त्रिया करता येणार नाही, पण तुमची इच्छा मी द्वापार युगामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. 16,108 वेदाच्या ह्या ऋचा होत्या आणि ते ऋचा काय तर ऋषी झाले होते. काय तर देवाची सेवा व्हावी म्हणून, देवाची सेवा करावी म्हणून देवाला पुढच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या सर्व ऋषी मुनी काय झाले, पुढे गोपिका झाले. पुढच्या जन्मात गोपिका झाले गोकुळामध्ये. आणि झाल्यानंतर आणि जे वानर सेना होती हे झाले गोप. जी वानर सेना होती त्यांना काही देता आलं नाही देवाला, मग त्यांना काय तर गोप केलं. आणि गोपाळ केल्यामुळे त्यांना दोघायलाही आनंद देण्याचं काम भगवंताने केलं. ऋण फेडावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. ऋण फेडायचंय. मग भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. भगवंत कुठे जन्माला आले, गोकुळात का मथुरेत? नाही, मथुरेत फक्त प्रगट झाले. मथुरेत, कारण कृष्ण गोकुळी जन्माला. जर कारागृहामध्ये जन्माला आले असते, कारण प्रगट प्रगट झाले कारागृहात, पण
जन्मले कारागृहामध्ये पण प्रगट झाले गोकुळामध्ये. म्हणून तर म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला दृष्ट्या चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले, कारागृहामध्ये काहीतरी जन्माला आले. योगायोग शत्रुपा आणि त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. तेच पुढे नंदबाब म्हणजे वसुदेव आणि देवकी झाले. वसुदेव देवकी झाल्यानंतर देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता, वचन दिलं होतं तुमच्या पोटी मी जन्म घेतल्याशिवाय राहणार नाही. मग ते ऋण मुक्त होण्यासाठी भगवान परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला म्हणजे उभा देवकीच्या गर्भा देव आले. देवकीच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा आलेले आहेत. आल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा देवाच्या चरित्राला सुरुवात होते. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाच्या जीवनामध्ये देवाच्या चरित्राला सुरुवात होते लग्नाच्या अगोदरच बापाच्या. तुमचा आमच्या चरित्राला जन्म झाल्यावर सुरुवात होते, पण देवाच्या चरित्राला जन्म होण्याच्या अगोदरच सुरुवात होते. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मनी भरवसा या बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वधेल तुझशी क्रोध मानसी खवळला. घेऊन खंडग माया तो धरिला वसुदेवे. देईन मी पुत्र सत्य माझे माना ठेव बंदी खाना दूता सांगे. वसुदेवानी कंसाचा हात धरला आणि त्याला दोन युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. म्हटले भाऊजी
देवकीला मारून तुम्हाला कलंक लागेल, तुमच्या जीवनाला कलंक लागल्यानंतर परत तुम्हाला स्त्री हत्या घडेल. स्त्री हत्येचं महापातक जगामध्ये सर्वात महान आहे, हेही पातक तुम्हाला लागेल. त्याच्यापेक्षा देईन मी पुत्र सत्य माझे माना, ठेव बंदी काना दूता सांगे. तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल तर आम्हाला बंदीशाळेत ठेवा. कंसाला हा विचार पटला आणि सांगितलं, वसुदेव देवकीला बंदीशाळेमध्ये नेऊन ठेवा. बंदीशाळेत ठेवा म्हटल्याप्रमाणे दूताने काय केलेलं आहे, वसुदेव देवकीला बंदीशाळेत नेऊन ठेवलं. पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा कंसाने, कंसाच्या स्वाधीन वसुदेवाने केला. कंसाच्या स्वाधीन केल्यानंतर कंस म्हणू लागला, याला मारून काही मला फायदा नाही, माझा शत्रू आठवाय. कंस, वसुदेवा या मुलाला तुम्ही परत घेऊन जा. परत घेऊन जा म्हटल्यावर वसुदेवाला आनंद झाला. वसुदेवाने गुलाल फुलं उधळत काय तर आपला मुलगा कारागृहाकडे घेऊन गेले. देवकीच्या जवळ मुलाला ठेवलं. पण स्वर्ग लोकामध्ये, देवता लोकामध्ये विचार पडला, या कंसाचा जर पाप भरलं नाही तर हा लवकर मरणार नाही. याचं पाप लवकरात लवकर भराव म्हणून बाल हत्या याच्याकडून घडली पाहिजे. बाल हत्या घडली तर हा लवकर मरेल. सर्व देवता लोकांचा विचार झाला आणि शेवटी नारदाला बोलून घेतलं, नारदा काही करा पण याच्या हातून बाल हत्या घडल असं तुम्ही काहीतरी कर्म करा. तेव्हा नारद त्या ठिकाणी पोहोचला, कंसाच्या दरवाजावर गेला. विचारलं, कंसा अरे हे गुलाल फुलं कशाचं आहे म्हटले. म्हटलं देवकीला मुलगा झाला आणि त्या मुलाला आपण जीवदान दिलं म्हणून वसुदेवाने आनंद उत्सव साजरा केला. त्या मुलावर गुलाल फुलं उधळले. कंसाकडे पाहून नारद मोठ्याने हसले. म्हटले, अरे रे 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 काय म्हटले, हात दाखवून अवलक्षण तू हा केलं, बळीने जे केलंस तू केलं म्हटले. तुम्हा लोकांना कळत नाही कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास ठेवायचा नाही. आणि हे देव लोक बोलतात एक, करतील एक, सांगतील एक, वागतील एक, यायचा काही कोणाला काही कळणार नाही. राजा बळीला ज्यावेळेस पृथ्वी दान घ्यायची होती त्यावेळेस लहान रूप दाखवलं आणि ज्यावेळेस घ्यायची होती त्यावेळेस महान रूप केलं. म्हटले एका पावलात पृथ्वी संपवली. कंसा तुला माहित नाही का, या देव लोकांवर विश्वास ठेवला तर दानवाला मदिरा प्यावं लागली, अमृत प्यावं मिळालं नाही. अमृतातून तुम्ही वंचित राहिले. राजा बळी सुद्धा वंचित राहिला आणि आता तुलाही त्यांनी तेच वेळ आणली. 8वा सांगितला पण म्हटलं खालून मोजला तर वरचा 8वा येतो, वरून मोजला तर खालचा 8वा येतो. एकदा खालून वर मोजत जा. खालून वर मोजत गेला तर वरचा 8वा आला, वरून खाली आला तर खालचा 8वा आला. दोनदा तीनदा मोजणी करायला लावली आणि शेवटी खालून परत एकदा मोजायला लावलं, 8वा सांगितला. म्हटलं बघ बाबा, खालून जर मोजला तर वरचा 8वा येतो, मग तुला खालून धरायचा का वरून धरायचा ते तुझ्या मनानं तू काही कर. माझं मी सांगायचं काम केलं. शेवटी कंस भ्रमामध्ये पडला आणि भ्रमिष्ठ झाला. विचार करू लागला, त्याला काही सुचत नव्हतं. सुचत नसल्यामुळे कंसाने विचार केला की चला जो मुलगा आपण जिवंत सोडला, खालून मोजला तर तो वरचा 8वा होतो, मग त्याला सोडून चालणार नाही. त्या मुलाला परत आणलं आणि देवकीच्या डोळ्यासमोर त्या मुलाला काहीतरी दगडावर आपटलं आणि त्या बाळाचा काय केला, जीव घेतला. पुण्य सारावं
कोणी बाळकाशी ठेवू नको. अशा पद्धतीनं कंसाने देवकीचे 6 मुलं मारले. 7वा मुलगा जो होता, 7वा मुलगा वसुदेवाची रोहिणी ही पत्नी होती. देवकीचा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये टाकण्याचं काम देवाने केलं, कारण तो देवच आहे, त्याला काय करता येणार नाही. अघटित घटनापटीशी माया, देवाला काही करता येते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो, देवाला काय नाही करता येणार. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी. देव हा रोहिणीच्या गर्भामध्ये बळीराम दादाला टाकलं आणि 8वा अवतार म्हणून भगवान परमात्मा देवकीच्या गर्भी जन्माला आले, प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर अंधाऱ्या कोठडीमध्ये काय झाला, प्रकाश पडला. आणि प्रकाश पडल्याबरोबर सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशनी प्रभा, उजळया दस दिशा गगना आदिशे शोभा. सूर्य किरण प्रकाशित झाल्यानंतर जसं आकाशाला शोभा येते, तशा परमाने भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाल्यानंतर कारागृहामध्ये कनकाच्या पर्ये उजळून आरते. मंदिरामध्ये ज्योती लावल्यानंतर जसा प्रकाश पडतो, तशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाल्याबरोबर कारागृहामध्ये चौकडे प्रकाश पडला, अंधकार नाहीसा झाला. देवकीने आपले डोळे उघडले, समोर पाहिलं. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोकलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी, वैजयंती किरीट कुंडले, श्रीमुख शोभले सुखाचे ओतणे. अवताराचा राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देखिला देखिला माये देवाधी देव परवा, समाधान जीवा पाहता वाटे गे माये. देवकीला समाधान वाटलं आणि वसुदेवाला आवाज दिला, स्वामी उठा. सोडा सोडा मी सोडा सोडा लपवा लपवा जग जेठी, दुष्टाशी कळेल माझ्या बाळाशी मारे. कौशिक देवकीला 6 मुलाची आठवण झाली. 6 मुलाला जसं मारलं तसं याही मुलाला तो मारल्याशिवाय राहणार नाही. देवकीला खूप मोठं आश्चर्य वाटू लागलं. आता तुम्ही मिठी सोडा आणि याला लपवा म्हटले. जगाचा बाप सर्व जग ज्याच्यामध्ये लपते, पण त्याला सुद्धा लपण्याची वेळ येते, लपण्याची वेळ येते. नवल केवळे केवळे नकळे गाढोबाचे कोडे. शेवटी पुढे देवकीच्या म्हणण्याप्रमाणे वसुदेवाने काय केलेलं आहे, त्या मुलाला आपल्या जवळ घेतलं आणि देवकीच्या जवळचा मुलगा
देवकीने त्या मुलाकडे पाहिलं आणि देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा आला. अहो, जगाचा बाप, ब्रह्मांडाचा नायक, त्याचा तुम्ही आम्ही नुसता फोटो पाहतो तो पागल होतो. वृंदावनला गोकुळ मथुरे जर आपण गेलो, कृष्णाचे फोटो पाहिले तर आपण पागल होतो. त्यांनी प्रत्यक्ष कृष्ण पाहिला, त्या काय जाग्यावर राहिले असतील? अहो, देह काम करी मना गोविंदी हो. गोपिकाच्या जीवनातून कृष्ण वजा केला तर गोपिका जिवंत राहत नव्हत्या. गोपाळांच्या जीवनातून कृष्ण वजा केला तर गोपाळ जिवंत राहत नव्हते. असा हा अलौकिक अवतार भगवान कृष्ण परमात्मा, ब्रह्मांडाचा नायक, आणि तो देवकीचा जवळ होता. कोणती आई आहे? आपला शेवडा मुलगा असला तर आपल्या आईला आपला आत्मा असतो. मुलगा आईचा आत्मा आहे. हा मुलगा आजारी असला तर आई आजारी पडते. आईचा आत्मा तळमळते. आई जेवत नाही, बाप जेवत नाही. का? मुलगा आजारी हो, मुलगा आजारी आहे. पाहिलं बघा आपण याच्यामध्ये, आपलं आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलाला नुसता कोरोना झाला म्हणून आईने ऐकलं. नाशिक जिल्ह्यामध्ये खडकसुकाचं गाव आहे बघा. मुलाला आता काय झालं बघा, शासनाची अशी काय जस्त कळाला का की ते व्हॅन 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 करत गाडी दारात आली का की त्या माणसाला जुलमच टाकायचे. जुलम टाकलं का तो माणूस अर्धा घाबरूनच जायचा बिचारा. त्याची बीपी वाढायची. बीपी वाढली, शुगर असली पहिली का मग आणखीन बीपी वाढली की बीपी लो झाला की बस त्याचा जीवच गेला. भीतीनं काही माणसं मेले. तसा मला सांगायचं, पुत्र हा पित्याचा आत्मा आहे, पुत्र हा आईचा आत्मा आहे. शेवटी देवकीच्या जवळचा मुलगा वसुदेव कारक होता, पण देवकीला सोडावं असं वाटत नव्हतं. का? तो देव होता ना, प्रत्यक्ष तो देव देवकीने पाहिला. जवळचा मुलगा सोडावं वाटत नव्हतं, पण वसुदेव म्हणत होता, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. याला हा जग जेठी आहे, हा जगाचा मालक आहे, याला लपवावं लागणार आहे. ठरल्याप्रमाणे याला लपवण्याची आता आपल्यावर वेळ आलेली आहे. तेव्हा देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. म्हणे, देवा मी आई झाली पण भाग्यवान आई नाही, मी अभागी आई आहे. अभागी आई कोणती असते? की मूल व्हावं आणि लगेच त्यांनी मुलाच आईचा त्याग करावा, ती अभागी आई होते. तसं म्हटले, मी अभागी आई आहे. देवा तुम्ही माझ्या पोटी जन्माला आले, पण तुमचं लालन पालन पोषण करण्याची संधी मला मिळाली नाही. देवकी आपल्या भाग्याकडे पाहून ती रडत असते. शेवटी वसुदेव तिचे आसू पुसतात. देवकी लढायची वेळ नाहीये. या बाळाला आपल्याला आनंदाने लपवण्याची वेळ आहे. आता रडून चालणार नाही. शेवटी बाळाला आपल्या जवळ घेतलं. देवकीने बाळाला वसुदेवाच्या हातात दिल्याबरोबर हातात बंदे बेड्या होत्या. वसुदेवाच्या हातात बेड्या होत्या, पण बाळ हातात दिल्याबरोबर कमलापती. हाताची बंधने गळती, पायाची बंधने गळती. देवाला उचलल्याबरोबर हाताचे पायाचे बंधन गळल्या जातात. शेवटी वसुदेवानी बाळाला जवळ घेतलेलं आहे. देवकीने समोर असलेलं केर भरण्याचं टोपलं आपल्या जवळ आणलेलं आहे. वसुदेवाने आपला पंचा, अर्धा पंचा फाडला, अर्धा पंचा टोपलीमध्ये टाकला, देवावर टाकला आणि देव उचलला. उचलून काय तर भगवान परमात्म्याला गोकुळाला घेऊन जाण्यासाठी नंदाच्या घरी घेऊन देव उचलल्याबरोबर वसुदेव दाराजवळ आला. दाराजवळ आल्याबरोबर दरवाजे उघडले.
आपण म्हणत्या दरवाजे उघडे आगळा उघडल्या, माया घाली अस्त्र रक्ष बाळा. रक्ष बाळाला मायेने अस्त्र घातलं, दरवाजे उघडले, देव बाहेर आले. पुढे आले तर धो पाऊस चालू होता, श्रावण महिना होता, धो पाऊस चालू आहे. यमुनेला मोठा पूर आलेला आहे. यमुनेला पूर आल्यामुळे यमुना आईसाहेब भरून चाललेले आहेत. वसुदेवा पुढे खूप मोठं धर्मसंकट आहे. बाळाला घेऊन गोकुळाला जायचं, यमुनेच्या तीरातून पै तीराला जायचं. यमुना भरलेली आहे, काय करावं काय नाही. पण वसुदेव हळू पाण्यामध्ये शिरला, छातीपर्यंत पाणी आलं. शेवटी देवाने विचार केला, यमुना ही सूर्याची मुलगी होती आणि सूर्याची मुलगी असल्यामुळे तिला काय तर शाप होता आणि शापातून जा म्हटले, मृत्यू लोकामध्ये तू नदी होऊन पडशील. पण म्हटले तुझ्या किनाऱ्यावर भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येईल, पहिलं दर्शन करण्याची वेळ तुला मिळेल. त्याचं दर्शन तुला झालं का की पूर्व तू स्वर्गामध्ये येशील. असं म्हटल्याबरोबर यमुना आई साहेब देवाच्या दर्शनासाठी वाढत चाललेले आहेत, वर चाललेले आहेत. देवाने काय केलं, आपला पाय काढला आणि यमुनेला आपला अंगठा लावला. पुर चढला आचाट जाते, लागेला त्याशी लाविले अंगुष्ठ. अंगठा लावल्याबरोबर यमुना आई साहेब दोन्ही जशी दोन भांग असावे अशा पद्धतीनं दोन तट काय तर सारखे झाले. पाणी जागच्या जागी उभं राहिलं. जे वाहणारं पाणी होतं पण जाग्यावर थांबलं, रस्ता मिळाला. नदी दुभांगली आणि दुभांगल्यानंतर पाणी जाग्यावर उभं राहिलं. वसुदेवाला वाट दिली. वाट दिल्याबरोबर वसुदेवाला वाटू लागलं, नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे. देवाचं कोड काही त्याला कळालं नाही. पुढे वसुदेव हळूहळू पैल तीराला गेले. पैल तीराला गेल्यानंतर नंदबाबाच्या वाड्यात गेले. तिथे वाड्याचा दरवाजा उघडा आहे. त्या ठिकाणी माया जन्माला आलेलीच होती. देवाला त्या ठिकाणी ठेवलं आणि मायेला उचललं. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. चक्रपाणी तिकडे ठेवला, कन्येला घेऊन इकडे आले. रडे माया करे आकांत, नामा म्हणे उठले दूत. माया आल्याबरोबर रडायला सुरुवात झाली आणि रडायला सुरुवात झाल्यानंतर दूत उठले, कंसापर्यंत गेले. महाराज तुमचा 8वा शत्रू जन्माला आला. कंस धावत धावत आला. कंसाने पाहिलं, म्हटले काय आहे पहा. म्हटले कन्या आहे. म्हटले काही असो, आता मारल्याशिवाय राहायचं नाही. कंसाने त्या कन्येचा पाय धरला आणि तो फिरवू लागला. जी माया सर्व जगाला फिरवते पण कंस काय तर तिला फिरवू लागला. फिरवत असताना कंस हसू लागला. हसता हसता कंसाच्या हातातून उपजला मज आधी. आकाशवाणी झाली. माया हातातून निष्ठून गेली. कंसाचं दुःख वाढलं. जवळचा शत्रू निघून गेला.
कंसाची भीती वाढली. कंस आठवा 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 करू लागला. मथुरेमध्ये हाहाकार, दुःख काय तर वर्षाव झाला, दुःख वाढल्या गेलं. पण गोकुळामध्ये आनंद उत्सव सुरू झाला. एक धावी एकी पुढे एक वाटती सुंट वडे. गवळण म्हणती ग, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला, पुत्र झाला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे एक वाटती सुंट वडे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. नरनारी बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. चौकडे गोकुळामध्ये आनंद उत्सव सुरू झालेला आहे. आणि आनंद वर्षा सुरू झाल्यानंतर हा करता 1.25 महिना गेला. 1.25 महिना गेल्यानंतर भगवंताचं नाव ठेवायचंय. नाव ठेवण्यासाठी सुरुवातीला गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्य येऊन देवाचं नामकरण विधी करून गेले. आणि नंतर महिलाच्या हातून नाव ठेवण्यासाठी गोकुळातल्या सर्व वृद्ध महिला काहीतर गवळणी आल्या. नंदबाबाच्या वाड्यावर आल्या. नामकरण विधी संपला. आणि नामकरण विधी संपल्यानंतर नंदबाबांनी प्रत्येक गवळणीला एक एक वाटी सोन्याची आणि त्याच्यामध्ये मोहरा सोन्याच्या काहीतरी वाटी भरून दिल्या. सर्व गवळणी नामकरण विधी झाली आणि गवळणी म्हणू लागल्या, यशोदा, ज्या मुलाचं नाव आम्ही ठेवलं त्या मुलाचं तोंड तर काही आम्हाला दाखवणच नाही. नाव ठेवल्यानंतर म्हणतात मुलाचं तोंड पाहावं लागते. तोपर्यंत फक्त घरातले माणसं तोंड पाहतात, बाहेरच्या माणसाला तोंड पाहू देत नाहीत. तसं भगवंताचं तोंड पाहण्यासाठी यशोदानी मुलाच्या तोंडावरला रुमाल बाजूला काढला. तो मुलगा पाहिल्याबरोबर सर्व गवळणी काय झाल्या, पाहिला 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 नंदाचा नंदन तेने वेधिले माझे मन. सर्व गवळणीने तो नंदाचा बाळ पाहिला. पाहिल्याबरोबर सर्व गवळणी भुलून गेल्या. घरी न जाता डायरेक्ट काय तर द्वारकाधीश मंदिरामध्ये जाऊन बसल्या. 6 वाजता गवळणी घरी येणार, पण एकही गवळण आपापल्या घरी गेली नाही. सर्व या म्हाताऱ्या गवळणी कुठे गेल्या, द्वारकाधीश मंदिरामध्ये गेल्या. आणि त्या एकमेकीला म्हणू लागल्या, बाई, एक म्हणू लागली, गंगू काकू, काय सांगू बाई, म्हटले, माझ्या पदरामध्ये सगळ्या गावातले मुलं पदरात माझ्या नाव ठेवले, पण असा मुलगा कधी पाहायला मिळाला. ती म्हणू लागली, बाई, मला तर असं वाटते की हा अनंत कोट ब्रह्मांड नायकच काहीतरी आहे, अशी मला वाटते. ती म्हणली, बाई, मला तर असं वाटते हा ब्रह्मांडाचा धनी आहे. एक म्हणते अनंत ब्रह्मांड उदरी, तो तर एखाद्या वेळेस भगवान परमात्मा सर्व ब्रह्मांड ज्याने उदरामध्ये धारण करावे तोच परमात्मा. मला असं वाटते हा यशोदाच्या घरी काहीतरी बालक रूपाने आला, तेच प्रथम चरणामध्ये अनंत ब्रह्मांड उदरी,
लागली बाई, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवळे नकळे कान्होबाचे पुरी. देवाचं कोड काही कळत नाही म्हणले बाई. असं म्हटल्याबरोबर ज्या वेळेस वसुदेव देवकी जवळ आला आणि आल्यानंतर वसुदेव देवकीला सांगू लागला, देवकी काय सांगू, अगं म्हटलं त्याने अंगठा काढला आणि यमुनेला स्पर्श केला तर यमुना दुभांगली, मला जाण्यासाठी रस्ता मिळाला. नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे, त्याचं कोड काही मला कळलं नाही. देवकी म्हणे, अहो मी जाणलं, ज्या वेळेस तुमच्या हातामध्ये याला दिलं त्याच वेळेस तुमच्या हातातले बंधन गळून पडले, त्याची शक्ती मी जाणली. म्हटले, अहो तो ब्रह्मांडाचा नायक आहे, अनंत ब्रह्मांड ज्या उदरामध्ये निर्माण होतात तो आज आपल्या हातून देवकीच्या म्हणजे यशोदेच्या स्वाधीन आपण केला. म्हटले, नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे. दुसरी गवळण म्हणू लागली, अहो मला तर बाई असं वाटते विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक आहे, एवढ्या व्यापकाला ज्याने व्यापक करावं आणि त्याच्यामध्ये लपाछपी खेळावी. देवा तूच माझी खेळे लपाछपी, आकाशाने ज्याच्यामध्ये लपावं एवढं ज्याचा अवकाश आहे असा परमात्मा देवकीच्या उदरातून व यशोदेच्या घरी गेलेला आहे. अशा गवळणी म्हणू लागल्या. तेवढ्यात एक गवळण म्हणू लागली, बाई काय करावं. म्हटले, भगवान कृष्ण परमात्मा हा ब्रह्मांडाचा मालक आहे. पुढे हळूहळू भगवंताचं नामकरण करण्यासाठी नामकरण विधी झाली आणि या सर्व गवळणी काय तर द्वारकाधीश मंदिरावर जाऊन बसल्या. आता मथारी येईन, मथारी कहून येईन, 6 वाजता मथारी नाव ठेवून येणार होती. मथारा बाबा सुनबाईला आवाज देत होता, सुनबाई मथारी कहून आली नाही. सुनबाई म्हणते, मामा मथारी काय आजच आली का, तिचं आयुष्य गेलं ना, मथारी काही चुकणार आहे का. म्हटले ती काही चुकणार नाही, मथारी आल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही जरा गप्प बसा. सुनबाई असं म्हटल्यावर मथारा गप्प बसला. परत 9 वाजले, रात्रीचे 9 झाले तरी मथारी येत नाही. मथाऱ्यानं परत सुनबाईला आवाज दिला, सुनबाई इकडे या. म्हटले, मामा तुमचं काय नेहमी तेच तुम्ही बोलता, मथारी येईलच ना. म्हटले, मग मथारा म्हटलं, सुनबाई जरा इकडे या. काय म्हटले, मथारी एकटी गेली आहे. मग काय झालं. म्हटले घरातलं जेवढं काही तुमच्या 5-6 जणीचे अलंकार होते तेवढे मथारी अंगावर घालून गेली. हे ऐकल्याबरोबर सुनबाईला चक्करच आली. बा ही त्याला नाही बरं हे शब्द कानावर पडले का की बस सुनबाईला चक्कर आली. म्हटले, मामा अगोदर सांगाय तुम्हाला काय रोग आलता का. म्हटले, बाई मी तर सकाळपासून तेच बोलत होतो, सकाळपासून माझं तेच टुमणं होतं, पण तुम्हाला माझं वेगळं लागत होतं. शेवटी मथारा एका रस्त्यानं मुलगा गेला, एका रस्त्यानं नातू, एका रस्त्यानं सुनबाई, एका रस्त्यानं नाती, चौकडे फिरले पण मथारीचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. पण मथाऱ्याला माहिती होतं मथारी आता नक्की हरिपाठाला गेली असेल, हरिपाठाची वेळ झाली, मथारी नक्की मंदिरात असेल. शेवटी मथारा काठी टेकवत मंदिराजवळ गेला. नेमकीच मथारी दिसली. मथाऱ्याच्या जीवात जीव आला. म्हणजे आता काही घाबरायचं काम नाही. मथारीच्या जवळ मथारा गेला आणि काठी टोचू लागला मथारीला. आता अलीकडे हातात काठी होती, मथारीला वागता येत नव्हतं, मग काठी टोचली येऊ लागला. काठी टोचता मथारी 1 नाही 2 नाही, कारण मथारीने कृष्ण पाहिला होता. मथारीने देव पाहिल्यामुळे मथारी देवरूप झाली होती. भ्राती कुळ माझे
सांभाळी देहीची विदेही भोगू दशा. मथारीच्या देहाची अवस्था अशी झालेली होती, मथारा जवळ काठी टोचत होता तरी मथारी हू काचू नाही. शेवटी मथारा जवळ गेला, मथारीच्या कानाला धरलं, डोकं हलवलं, तेव्हा मथारी म्हणते तुम्ही कोण, तुम्ही कोण म्हटल्याबरोबर मथारा जुना होता, तो काय आजकाचा होता, जुना मथारा होता. तो म्हटला तुम्ही कोण म्हटल्याबरोबर मथाऱ्यानं काठी डोक्यातच टाकली, डोक्यात टाकली. मथारीनं डोळे उघडले. तुम्ही कोण म्हटल्यावर मथारा म्हटला तुला तसं आणलं नाही, 50,000चा बँड लावून वाजत गाजत माझ्या गावात आणले. तू मला विचारते की तुम्ही कोण. शेवटी मथारा जवळ गेला, पण ती म्हणते आता मी तुम्हाला ओळखत नाही का, याती कुळ माझे गेले हार पोणी श्रीरंगा वाचनी आणून येणे. श्रीरंगाशिवाय मी आता कोणाला ओळखत नाही. मी आता श्रीरंगाला पाहिलं, श्रीरंगाचं स्वरूप माझ्यामध्ये बसलं, आता श्रीरंगाशिवाय मी आता ओळखत नाही. मथारा हरीने माझे हरले चित्त भार भीत विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लवळी भोली घर जाए बात, गोरस बेचने आए हाथ. मथारी म्हणू लागली मै भुली घर जाणे बाट. आता घराची वाट माझ्या ध्यानात नाही, फक्त आता देवाची वाट माझ्या मनामध्ये बसलेली आहे आणि त्या वाटेहून दुसरीकडे जाणं आता मला काही हो. मथारा म्हणू लागला अगं कालच मला पेन्शन मिळाली, 50 लाख मिळाले, आयुष्यात तुला नथ आणायची म्हणून आयुष्य गेलं, पण आता म्हटले तुला मी 13 तोळ्याची नथ आणली. एकदा तू हा माझ्या देखत नाकात घालावी, मग नंतर तुझं मी मुख पाहावं एवढी माझी अपेक्षा आहे. ती म्हणते आता मी तुमच्या नथ घालायच्या लायकीची राहिली नाही. कारण का बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नो वेगे माये. किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रातलिये. तो म्हणतो अगं सोन्याची नथ, ते म्हटले. ती म्हणते अष्टभोग भोगणे माते नाही जाड, भक्ती प्रेम गोड लेई नगे माये. किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तर या गोवळा रातलीये. आता त्या गोवळाशिवाय मी राहू शकत नाही का, तर माझा जिव्हाळा त्याच्याशी झाला म्हटले. देवाशी माझा जिव्हाळा लागला आणि एकदा का जिव्हाळा झाला तिथं लळा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तो माझ्या जीवीचा जिव्हाळा झाला. म्हणून लक्षात ठेवा, गोपिकांच्या जीवाचा जिव्हाळा देव होता म्हणून गोपिका देवरूप झाल्या. तुमच्या आमच्या जीवाचा जिव्हाळा विषय आहे म्हणून तुम्ही आम्ही पुनरपी जननम पुनरपी मरणम. आपल्या जीवीचा जिव्हाळा देव ज्यांनी केला त्याची यात्रा सफल झाल्याशिवाय राहिली नाही, त्यांचा काला झाला. शेवटी सर्व गोपी देवरूप झाल्या आणि देवरूप होऊन भगवंताच्या रूपामध्ये एकरूप झाल्या. मै भूली घर जाणे बाट, गोरस बेचने आए हाट कान्हारे मन मोहन लाल, देखे तो सब विसरू गोपाल. त्याला पाहिल्याबरोबर सर्व गवळणी विसरून गेलेले आहेत आणि शेवटी देवाच्या वाटेवर आल्या आणि संसाराची वाट त्यांची विसरल्या गेली. म्हणून आपणही देवाच्या वाटेवर यावं. संसारात राहा पण देवाची वाट, संसारात राहा पण देवाकडे पहा. देवाकडे जरी पाहिलं तरी आपला संसार गोपिका सारखा झाल्याशिवाय राहणार नाही. गोपिकांनी त्याचा संसार केला. देह काम करी मन गोविंद 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 मना लागलिया छंद मग गोविंद ते काया, वेद नाही देवा तया. अशी गोपिकांची अवस्था झाली. पुढे गोपिका भगवान कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आला म्हणून सर्व गवळणी जिकडे तिकडे आनंद उत्सव सुरू झाला. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. ज्या सासा होत्या त्या नंदबाबाच्या वाड्यावर जात होत्या, दर्शन करून यायच्या, कृष्ण पाहायचा. चौकडे चर्चा सुरू झाली की बाई कृष्ण हा देवाधी देव आहे, त्याला पाहण्यासाठी सर्वजणी जात होत्या. पण एक गवळण होती, तिचं नेमकंच लग्न झालं, गोकुळामध्ये आलेली होती. ती आपल्या सासूला विचारते, आत्याबाई मी कृष्णाला पाहायला जाऊ का? छे बाई तू आता झाली, तू काही आता जायचं नाही. शेवटी तिच्या मनाची तीव्रता
दररोज थकलेले डोळे माझे वाट तुझी पाहता, रात्रंदिन जागता. ती म्हणायची चला मला तरी घराच्या बाहेर पडता येणार नाही, पण योग दिवस तो परमात्मा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. त्या गवळणीच्या मनाची तीव्रता वाढत चाललेली असते. एक दिवस सर्व गोकुळाचा जसा आजचा आपला हनुमंतराचा जन्म उत्सव साजरा झाला तसा गोकुळातला उत्सव होता गोवर्धन पर्वत. गोवर्धन पर्वताची पूजा करायचा उत्सव काय तर निर्माण झाला. तिला आनंद वाटला की नाही आज मला भगवान कृष्ण पाहायला मिळणार आहे. शेवटी जी गवळण 6 वाजता उठत होती ती गवळण 4 वाजता उठली. सर्व आपलं काम उरकलं आणि उरकून काय तर तिच्या सासूनी सांगितलं सुनबाई आज तुम्हाला गोवर्धन पर्वतावर पूजा करण्यासाठी जायचं आहे. तिला आनंद वाटला. तिला वाटलं आज मी भगवान कृष्ण पाहिल्याशिवाय राहणार नाही. भगवान कृष्ण पाहायसाठी निघालेली आहे. निघाल्यानंतर सासूनी सांगितलं जाता जाता एवढं दही दूध सुद्धा विकून या. विकून या म्हटल्याबरोबर काही हरकत नाही. भगवान कृष्ण परमात्मा निघालेले आहेत आणि ह्या गवळणीचा हाट निघाला मथुरे बाजारा लागी. तिकून भगवान परमात्मा आडवे झालेले आहेत. काही गवळणीला देव हात जोडतात सांगतात अगं कालचा उपवास होता आणि आज म्हटले आम्हाला काहीतरी खायला मिळाल्याशिवाय आम्ही आता जिवंत राहू शकत नाही. देवाबरोबर पेंड्या बोबड्या सुदामा वाकड्या. पेंड्या म्हणतो देवा आता जर खायला काही मिळालं नाही तर मी मेल्या ठेवायला हात नाही बाबा. पेंड्या असं बोलल्याबरोबर देवानी सांगितलं देव प्रत्येक गवळणीला हात जोडायचे पण आम्हाला दही दूध द्या. या सर्व गवळणी म्हणायचे देवा आज गोवर्धनाला पूजा करायची. दूध उष्ट जर झालं तर म्हटले आम्ही पूजा आमची देवाला मान्य होणार नाही. सर्व गवळणी देवाला म्हटलं तुला देवा आम्ही हात जोडतो पण आज काही दही दूध देऊ शकत नाही. पण जी गवळण होती तिला देव पाहण्याची तीव्रता लागली होती. देवाने तिच्या पुढे हात जोडल्याबरोबर तिला वचन दिलं जरी तू सर्व दूध पाजलं तरी तुझ्या माठातलं दूध कमी होणार नाही म्हटले. शेवटी हिला वाटलं चला कमी होणार नाही देऊन पाहू. पहिला पेंड्या पियाला लागला बोबड्या पियाला लागला. बोबड्यानं एक माठ संपवला. सर्व गवळणी म्हणल्या देवा तुम्ही तर वचन दिलं की माठातलं दूध दही कमी होणार नाही. बोबड्याने एक संपवला ना म्हटले बरं काही हरकत नाही. पेंड्याने पिला बोबड्याने पिला वाकड्याने पिला 3 माठ संपले. 4थ्या माठाला नेमका सुरुवात व्हायची तेव्हा बोबड्या म्हणाला आता जरा बरं झालं म्हटल्याबरोबर देवाची बारी आली. देवाने एक गोट घेतला एक माठ भरला. लक्षात ठेवा चमत्कार झाला. देवाने एक गोट घेतल्याबरोबर इकडे एक माठ भरला. दुसरा गोट घेतला दुसरा माठ भरला. तिसरा गोट घेतला तिसरा माठ भरला आणि 4थ्या गोटाला देवाने ढेकर दिला. तिकडे 4ही माठ फुटले. सर्व कोणी म्हणल्या बाई या एवढ्याने पिलं तर कमी झालं आणि यानं पिलं तर वाढलं. नवल केवळे केवळे नकळे गाणोबाचे गोडे. देवाला तुम्ही एक घास दिला तर तो 10 घास तुम्हाला देतो. कारण लक्षात ठेवा मनाचा भाव भगवान परमात्मा हा भावाचा भुकेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश मध्ये जर तुम्ही गेलात सकाळी उठल्याबरोबर जसा आपण चहा पितो ना जसा आपण आंघोळ करतो तसंच देवालाही आंघोळ घालतात. जसा आपण चहा पियायचा तर पहिले देवाला चहा दाखवतात. तुळशीचं पान ठेवतात चहा दाखवतात. कारण का तुम्हाला जे आवडते तेच जर देवाला दाखवलं तर देवालाही ते प्रसाद म्हणून तयार होते आणि आपल्या जीवनात प्रसन्नता निर्माण होते. पण आपल्याला सवय एकट्यालाच खायची सवय लागली. एकट्याला खायची सवय लागली. देवाच्या चोरून खायची सवय लागली. मग देव म्हणतो मला चोरून तुम्ही खाता का. मग मला चोरून खासाल तर म्हटले तुमचं कधी बरं होणार नाही आणि मला घेऊन खासाल तर तुमचं जीवन सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी तुम्हाला माहिती आहे की देवा ठिकाणी सर्वांनी काय तर थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला तोच दुष्काळ. देवानी पुढे हळूहळू भगवान परमात्मा मोठे झाले. देवानी छोट्या छोट्या खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोरीत लोणी जाऊन धरती गवळणी. देव रांगता झाला. रांगता झाल्याबरोबर
भगवंत काय करू लागला, रांगत रांगत जाऊ लागला. गवळणीच्या दारामध्ये जायचा आणि जाऊन काहीतरी खोड्या करायचा. मग देवाच्या खोड्या सुरुवात झाल्या. पुढे हळूहळू एकदा काय झालं, पेंड्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या सर्वजण खोड्या करू लागले. खोड्या करायचं देवानी सांगितलं. त्याच्याप्रमाणे देव हा एकदा या सर्वांना घेऊन म्हटलं, आज आपल्याला राधा काकूच्या घरी खोडी करायला जायचं. राधा काकू जरा गावामध्ये हे होती, महिला मंडळाची अध्यक्ष होती. तिला असं वाटलं, आता माझ्या घरी ये. माझ्या घरी आला का की बस तुला म्हटले मी चांगलं चोप दिल्याशिवाय राहणार नाही. पेद्या म्हणाला, देवा तुम्ही गरीबाच्याच खोड्या कराव, गरीबाच्या चोऱ्या कराव. आता करा ना म्हटले राधा काकूची चोरी. आता राधा काकू दोघच नवरा बायको होते. त्याला काही मुलबाळ नव्हतं आणि मुलबाळ नव्हतं, पण योगायोग असा होता, राधा काकू होती 9 फूट आणि तिचा नवरा जो होता ना अनया, तो होता 5 फूट. आता ही होती उंची, ती होत आहे. देवाने आता म्हटले, आता यायची चांगलीच फजिती करायची. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती. मकर संक्रांतीच्या आणल्या दिवशी सकाळ रात्री 12 वाजता हे गेले. राधा काकूची वेणी आणि त्याची दाढी दोघांची गाठ मारून दिली आणि आम्ही म्हणाला, आता याला काय करता येणार नाही. नवल केवढे केवढे, देवाला काही करता येते. त्यांनी गाठ मारून दिली. सकाळी हा राधा काकू लवकर उठाय गेली तर मग आधारच झालं. 7 फूट ना. ती म्हणजे असं काय करायला, म्हणजे आता असं काय करायला लागले. आता ती ब्राह्मण होती, राधा काकू ब्राह्मण होती, तिचा नवरा ब्राह्मण होता. सकाळीच काही लोक असे आले, मकर संक्रांत कशावर बसली म्हणून आपण विचारायला गेलं पाहिजे. गावातली एक म्हातारी अशी होती, ती म्हणजे नाही नाही बाई, मकर संक्रांत कशावर बसली ते आज विचारलंच पाहिजे ब्राह्मण काकाला. मग त्या ब्राह्मण काकाच्या दारामध्ये हे सकाळी 5 वाजता म्हणजे 6 वाजताच पोहोचली. याने काही दरवाजा उघडलाच नाही. म्हणले आता आपलं सोम कुठे लोकांना दाखवायचं. तेवढ्यामध्ये राधा काकूच्या दारामध्ये ही बाई गेली. आवाज दिला पण हातून काय दरवाजा उघडायचा पता नाही. शेवटी ती उठली, पण हा मोठ्याने बोलायचा, अगं खाली वाक, खाली वाक, खाली वाक, खाली वाक. बाहेरून ही म्हणते, काय झालं, खाली वाकायसारखं काय झालं म्हटलं. असं म्हटले, बाई काय सांगू, नवल केवळे केवळे नकळे कानो माझे कोडे. रात्री आला कृष्ण, रात्री आला माझ्या घरी. त्याने बाई काय केली चोरी, माझ्या पतीची वेणी, माझी वेणी पतीची धावणी म्हणे गे बाय गाठबाई कोणाचे सुटे ना, गाठबाई कोणाचे सुटे ना. शेवटी त्याच्या वेणीची आणि दाढीची गाठ काही सुटायला तयार नाही. दरवाजा कसा तरी उघडला, कसे तरी बाहेर आले. गावातले सर्व पोरं जमा झाले. ती बाई विचारायला लागली पुन्हा की दादा मकर संक्रांत कशावर बसली. त्याची बायको म्हणते, बाबा मकर संक्रांत आमच्यावर बसली हे काय तुला दिसेल का, की एवढं सोन आमचं तुला दिसेल का. अगं मकर संक्रांत आमच्यावर बसली बोलले. सर्व हसून काहीतरी मोकळे झाले. कृष्ण आला नंतर तिने हात जोडले, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवली. देवाला हात जोडल्याबरोबर देवाने त्या वेणीकडे आणि त्या दाढीकडे पाहिलं की पटकन गाठ सुटली.
अगबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना कुठवर शोसू निघला. आता यायची ही फजिती झाली. ही फजिती झालेली पाहिली. संध्याकाळी नवऱ्याला म्हणते तुम्हाला मी पाहिजे का कृष्ण पाहिजे? तो म्हटलं नाही नाही, कृष्णाची काय गरज आहे, तू पाहिजे. मग म्हटलं आता इथं मला राहायचं नाही, या गोकुळात आता इथे राहायचं नाही. तुम्हाला जर मी पाहिजे तर माझ्या संग माझ्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी जावे का राहावे. तशा प्रमाणे हे दोघं नवरा बायको. ती म्हणली तुम्हाला इथं राहायचं तर राहा, आता मी चालली. ती म्हणली नाही मी तुझ्या बरोबर येतो. पूर्वीचा काळ होता, पिकअप नव्हते, ट्रॅक्टर नव्हते, पहिल्या बैलगाड्या होत्या. बैलगाडी त्यांनी झुकली, बैलगाडीत आपलं सामान टाकलं, दोघं नवरा बायको बसले आणि चालले. तेव्हा पेंड्या आला देवाकडे. देव म्हटला, देवाला पेंड्या म्हणतो, देवा राधा काकू आणि अनया तर चाललेत म्हटले आपल्याला सोडून. म्हटले त्याला कसं आणायचं ते मी बरोबर आणतो, तुम्ही जाऊ द्या म्हटले. जाऊ द्या, गेले तर हरकत नाही. गोकुळातून निघाले. पुढे निघाल्यानंतर मधुबन लागले. मधुबनातून अंबिका वनामध्ये आले. अंबिका वनात आलं, त्या वनाला शाप आहे. त्या वनात जो जाईल त्याला तहान लागते, त्याचा घसा कोरडा होते. शाप असल्यामुळं ही बाई आणि याची गाडी नेमकीच गेली की हिचा घसा कोरडा झाला. सांगू लागले तुम्हाला मी पाहिजे असेल तर पाण्याशिवाय मी आता जगू शकत नाही, काही करा पण मला पाणी पाजा. पाणी पाजा म्हटल्यावर याने गाडी सोडली. समोर ऊस होता, ऊसाकडे गेला. विहिरीत उतरला. आता तिकडे विहिरीत उतरलं आणि इकडे देवरूपी कृष्णरूपी तिचा नवरा होऊन येणं. तो तिकडे उतरला की ह्यो गाडीवर आला. गाडीवर आला, पाणी घे म्हटला. म्हटलं एवढ्या लवकर माझ्या डोळ्याचं पापण नाही लावलं, तुम्ही पाणी घेऊन आले. अगं म्हटलं काय मेल्यावर घेऊन यायचं होतं का? मेल्यानंतर काय फायदा झाला असता? माझा जीव धोक्यात घातला पण तुझा जीव वाचवण्याचं काम मी केलं. पहिले पाणी पी म्हटले, मग पुढे काय व्हायचं तेव्हा. पाणी पिलं, पाणी दिलं, पाणी पिलं. हा सांगते हे बघ, हे अंबिकावन आहे. माणसासारखे माणसं होतात. तुझा मी खरा नवरा आहे, नाहीतर तू आता कोणी दुसरा आला तर म्हणशील माझा नवरा आहे. ती म्हटले मी काही वेळी आहे का? तुमच्या सगळं माझं आयुष्य गेलंय ना. म्हटले काही काळजी नाही. शेवटी हा बाबा गाडीवर बसला. पहिला जो नवरा होता पाणी आणायला गेलेला होता तो तिकडून विहिरीतून वर आला. या बाबाने गाडी झोपली, गाडी हाकायला सुरुवात केली. आता हा देवरूपी होता. देवरूपी असल्यामुळं ते बैल पहिले चालत नव्हते, शब्द मोडले तरी ते चालायचे नाही. पण हा देव गाडीवर बसला का देवाचे हात त्या बैलाच्या पाठीवर पडले. बैलाने शब्द वर करून बाबा पटावरल्या बैलासारखे पळायला लागले. तो म्हणे झालं काय? मी शब्द म्हणत होतो तर हे चालत नव्हते आणि नुसता हातच टाकते तर माझ्या चटात मारी म्हणे हे पटावरल्यावर पळायला लागले. पटावरल्यावर पळायला लागले म्हणे काय नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे. शेवटी देवाने काय त्याला जवळ जवळ येऊ दिलं. याला वाटलं एकदा आपण पळायचं, गाडीच्या आडवा व्हायचं. गाडीच्या आडवा व्हाया घ्या, जाग घ्या. जवळ आला की देवाने बैलाच्या पाठीवर थाप टाकली की बैल लगेच हा पळता पळता त्याचे दात पडले, नाक फुटलं, टोंगळे फुटले, बोट फुटले. दोनदा तीनदा देवाने त्याला पळवलं आणि चांगलं दमवलं. मग देवाला असं वाटलं आता बस झालं म्हटलं. हळूहळू देवाने हळूहळू चालत त्याला वाटलं एकदा प्रयत्न करायचा, नाहीतर येरी गाडी गेली, बायको गेली, म्हणजे आपल्या हातात काही राहिलं आता नाहीच. शेवटी पुढे हा एकदा ट्राय करायसाठी गेला. देवाने काय बैल पळवले नाही, बैल जाग्यावर थांबले. हा आडवा झाला. त्याला म्हणतोय उपट सुंद्या, गाडी माझी बायको माझी. आणि म्हटले माझी गाडी बायको घेऊन तू चालला. ते म्हणते माझी बायको आहे. दोघांचं भांडण सुरू झालं. तो खालून बोलत होता तोपर्यंत हिला वाटायचं गाडीवरला माझा आहे, हिला वाटायचं गाडीवरला माझा आहे. पण हा गाडीवरला हा देवच होता. याने गाडीवरून उडी मारली
आणि त्याला जे भळसाय सुरुवात केली खालीवरी खालीवरी गाडीवरला खाली उतरला, घोळसा घोळशी सुरू झाली. त्या घोळसा घोळशीच्या तिच्या डोळ्याचे पापणं लावले. खालचा वर आला आणि वरचा खाली गेला. हिला असं वाटलं की एवढी पंचायत झाली, आता दोन असून कोणता नेमका आपल्याला काही कळेल. शेवटी हिची फजिती होऊ लागली. हिंमत लागली आहे तुम्ही कुशाल घोळसा घोळशी करा आणि कुशाल मरा, मी चालली म्हणजे गोकुळाला. हिनं गाडी पाठीमागं वळवली आणि गोकुळाकडे निघली. आता जो देवाने घोळसून घोळसून मोकळा केला होता का खालचा म्हणते जिच्या करता भांडणं करायचे ती चालली ना, आपण कशाला मरून मरून भांडण करून मोकळं व्हायचं. मग म्हटलं जे पंचगावचे निर्णय देतील तेव्हा आपण मान्य करू. ते म्हणे काही हरकत नाही बाप्पा, तू म्हणशील तसं. मग जात तेवढ्यामध्ये एक घोड्या गावातला मनुष्य आला गोकुळातला. पाहिलं म्हणजे जाताना एक नवरा होता आणि येताना दोन नवरे. काय नवरे म्हटले? राधा का तुला विचारलं, राधा का तू काय मंत्र विंत्र आहे का? ते म्हटले नाही, नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे घोडे. हा घोड्यावाला पुढे गेला, साऱ्या गावात जाऊन सांगितलं, अरे राजा का तुला जाताना एक नवरा होता पण येताना दोन नवरे झालेत म्हणे. सर्व गाव पायासाठी, सर्व गाव जमा झाला आणि पाय खरंच गाडी आली का दोन नवरे. साऱ्या बाया म्हणाल्या, बाय काय नवर आहे तुझ्याकडे, काय मंत्र विंत्र आहे का? तिच्या काही मैत्रिणी होत्या जवळच्या, त्या विचार लागल्या, राधा खरंच काय तुझ्याकडे काही मंत्र आहे का? अबाई म्हणे मंत्र नाही तंत्र नाही, पण हे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे, हे देवाचं कोडं वेळ मला काही सुटलं नाही. मग ती म्हणते, बाई दोन असून माझी पंचायत झाली, नेमका माझा कोणता आहे मला सांगता येत नाही. नवल केवळे केवळे. शेवटी गावातले सर्व मंडळी जमल्यानंतर सर्वांनी विचार केला, हाई म्हणे बायको माझी गाडी माझी, तोही म्हणू लागला. मग गावकऱ्यांनी सांगितलं, जो लांब उडी मारत त्याची बायको म्हटली. आता हो जीवरूपी होता तो म्हणे, बाबा आता काय उडीच आपली पडणार नाहीच म्हणे, कारण ह्यो म्हणे दिसते पण म्हणजे उडी. शेवटी काय झालं, त्याला विचारलं म्हणजे लांब उडी मारत त्याची बायको. जो खरा नवरा होता का तो उडी मारायला सुरुवात केली. त्याने कशी तरी 10 उडीसाठी तो 50 हात पाठीमागे गेला आणि तिथून पळत आला. कशी तरी 10 उडी पडली. हा देव होता. देवाला विचारलं, काय रे तुला मागे बिगे काही जायचं का? म्हटलं मला मागं काही पळाई जायची गरज नाही, मी जाग्यावरच उभा राहतो आणि जाग्यावर उडी मारतो. कारण म्हटलं बायको माझी आहे ना, माझ्या बायकोसाठी मला उडी मारणं भागच आहे. लगेच तो उभा राहिला आणि त्यानं उडी मारली 50 हात. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. म्हटले बाबा बायको तुझी, गाडी तुझी. गाडीवर बसला, बायकोला घेतलं, गाडी चालवली. हा लागला रडाय मोठ्यानं. कोण? जो खरा होता तो रडा लागला. शेवटी गर्गाचार्य आले. गर्गाचार्याच्या पायावर पडला, महाराज काही करा पण माझा निर्णय हा चुकीचा झाला. लोकांनी निर्णय चुकीचा केला म्हटले. मग काय करायचं? मग गर्गाचार्य बसले. त्याला परत गाडी आणली. त्या बाईला परत बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यावर सांगितलं. गर्गाचार्य म्हणाले इकडे या. मग त्या जो देवरूपी होता का त्याला म्हटले, तू आज माझ्या प्रश्नाचं उत्तर पहिलं दे म्हटले. तुझी जर गाडी असेल, बायको असेल तर माझ्या झाडीत जाऊन बसायचं. झाडीत जाऊन बस म्हटले. तो देव काय म्हणतो, झाडीतच काय आगनीत जाऊन बसायला तयार आहे, कारण बायको माझी, गाडी माझी म्हटलं. झाडीतच काय आगनीत बसतो म्हटले. आगनीत बसतो म्हणणं आणि तो झाडीत जाऊन बसणं. लगेच देव लहान झाले, झाडीत बसले. झाडीत बसल्याबरोबर झाडीच्या तोंडावर गर्गाचार्यांनी हात ठेवला आणि याला सांगितलं, की बाई ती गाडी जा म्हटलं घेऊन. लोक म्हणजे असं कसं होत होतं? झाडीत जाऊन बसला, त्याची बायको त्याची हे मुले गाडी. म्हटले नाही, तुम्हाला माहित नाही, हा देवरूपी आहे. देवरूपी काय करेल काही सांगता येत नाही म्हटले. हा जीवरूपी आहे, जा म्हटले. कारण संतांच्या हाताचं छेदन देव करू शकत नाही. गर्गाचार्यांनी हात ठेवल्याबरोबर, ते हात पाहिल्याबरोबर देवानी सांगितलं काही हरकत नाही, तुमची जी इच्छा आहे ती. नंतर तो म्हणू लागला, तिला म्हणू लागला, बघ तुझं ऐकलं होतं तर तूही गेलतीन, गाडी गेलतीन, माझी फजिती राहिली होती, बाकी काहीच नाही म्हटले. तुझं जर नसतं ऐकलं तर माझी फजिती झाली नसती. म्हणून देवाचं ऐकावं. जीवानी देवाचं ऐकलं तर देव हा ऊर्ध्व गतीला नेल्याशिवाय राहत नाही.
म्हणून देवाने अनेक लीला केल्या, खोड्या केल्या, सर्वातून सर्वांना काहीतरी मुक्त केलं. मग सर्व बाळ गोपाळ म्हणू लागले, देवा आता म्हटले काय करायचं, हा खेळ सर्व मोडा आणि काय करा, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. आज ओ समरावती काला पावया, देव येती देह भाव विसरती भाव आपुला. गाई गोपाळ ओ गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा. गाई गोपाळ, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा, गाई गोपाळ सौंदर्य म्हणा. गाई राखीतो नंदाचा कान्हा, नंदाचा कान्हा गाई राखू लागला आणि गाई राखता राखता भगवंताने अनेक गोष्टी केल्या. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली वाजवली, मुरली वाजवल्याबरोबर योगायोग असा झाला, देवाची मुरली गोपिकाच्या कानावर पडली. एक गोपिका आपल्या नवऱ्याला दुपारची म्हणजे जेवणाची वेळ होती, जेवणाच्या वेळेला लोणचं वाढायचं म्हणून भरणी काढायला गेली. भरणी काढली, लोणचं वाढलं. तिची हरणी नावाची पोरगी होती. पोरगी नेमकी आली जवळ, जवळ पोरगी आली. त्या बासरीचा आवाज तिच्या कानावर पडला. संसार गेली भुलून. भगवंताने वेणू वाजवला आणि त्या वेणूच्या नादामुळे संसार भुलून गेली. हरणी नावाची मुलगी त्या शिक्यावर ठेवली आणि भरणी काखेत घेऊन भगवंताकडे गेली. सर्व गवळणी म्हणला, काय कर काय इथे काय जेवाय आली का, लोणचं घेऊन आली. देव म्हटले नाही, ती देह भाव हरपलेली आहे, देह भाव विसरला तुझं पाहता, देह भाव हरपलेली आहे, तिच्या देहाचा भाव विसरून गेलेली आहे. तिला हरणी का भरणी हेही सुद्धा कळलं नाही. देह भाव गेली भुलून भगवंताची मुरली. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली डोळे केवळ बाण, संसार केला दाना दिन, घर सोडून धरले रान, काम धंदा विसरले. आहारे सावळिया. देवाने अनेक लीला केल्या, सर्व आणून गेल्या आणि भगवंतानी सांगितलं, आता सर्वांनी एकच करा, तुम्ही माझ्याकडे पहा. देवाकडे पाहिल्याबरोबर सर्व गवळणी देवाच्या रूपामध्ये एकरूप झाल्या आणि सर्व गवळणी भगवंतामध्ये एकरूप झाल्यानंतर भगवंताने सर्वांच्या डोक्यावर मायेचा पदर टाकला आणि मायेचा पदर टाकून भगवंताने सर्वांना आपल्या जवळ घेतलं. देह काम करी मन गोविंदी हो. गोविंदाच्या स्वरूपामध्ये सर्व गवळणी मिळून गेलेली आहे. गोपाळांना काला करण्यासाठी सर्वांना जवळ घेतलेलं आहे आणि सांगितलं की म्हटले सर्वांच्या शिदोऱ्या आणा, माझी आहे कैशिप आहे नाही तरी घराच आहे. तुका म्हणे हरी माझे कोणीच नव्हती घरी, नका करू दुरी पाया घडले.
भगवान म्हटले आता बघा तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. घाटा म्हणजे काय, जसं वरचं टारफल आहे आणि आतला हरभरा आहे. हरभरा म्हणजे देव आहे आणि टर्पल म्हणजे संसार आहे. खोल कट तो संसार येथे सार भगवंत. भगवंत हा सार आहे आणि सारामध्ये आपलं जीवन काय तर विलीन करायचं, त्यालाच काला म्हटलं जाते. म्हणून सिंके बांधिले दुरी होतो Brahma